मध्ये पण लोक करायला लागलेत. उदाहरणार्थ आमच्या एक मंत्री आहेत दिल्लीमध्ये, ते म्हणाले की आपल्याला भगवद्गीता हे नॅशनल बुक म्हणून झालं पाहिजे. तर मी त्यांना विचारलं, माझी ओळख होती, म्हणलं हे बघा 27 प्रकारची भगवद्गीता आहेत, त्यापैकी तुम्ही मला सांगा की कुठली भगवद्गीता ही नॅशनल बुक म्हणून झाली पाहिजे. तर ते म्हणाले की 27 म्हटलं 27 आहेत, आणि एक संबंध मोठं पुस्तक लिहिलं गेलं आहे ज्या ह्या 27 गीतांबद्दल त्याच्यावर हे चाल. तर हे म्हणणं की एक पुस्तक, एक विचारसरणी, एक राष्ट्र, ह्या गोष्टी आम्ही 30 साली 40 साली ऐकल्या होत्या, युरोपमध्ये ऐकल्या होत्या. वन पीपल, वन कल्चर, वन फेथ, आणि शेवटी वन लीडर. तर ह्या सगळ्या गोष्टी हमीद दळवाईंनी 1960s and 70sमध्ये लिहिलेल्या होत्या. आणि आणखीन तिने जे ऑब्झर्वेशन्स केलेत तेव्हा नंतर, फार नंतर कळले. मी काही वर्षापूर्वी नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीजचा एक सदस्य होतो. दुसरा की आपण मुस्लिम किंवा हिंदू म्हणतो, तेव्हा मुस्लिम समाजामध्ये किती विविधता आहे ते आपल्याला कळत नाही आहे. त्यांना वाटतं मुस्लिम म्हटलं की सगळेजण उर्दू म्हणतात. एक अर्ध्या तासापूर्वीचीच गोष्ट आहे, जब्बार पटेलना कोणीतरी एक उर्दूमध्ये पुस्तक लिहिलं, तो असं उलटा बघायला लागला. म्हटलं तसं नाही आहे, उर्दू वाचण्याची एक दुसरी तयार आहे. कारण तामिळनाडूमध्ये मुस्लिम्सना भयंकर प्राईड आहे की आम्ही तामिळ बोलतो, तामिळमध्ये आम्ही विचार करतो. तसंच केरळमध्ये आहे, तसंच म्हैसूरमध्ये आहे, बंगालमध्ये तर आहेच आहे. तर ही विविधता जी आहे ती विविधता समजून घेतली पाहिजे. आणि तिकडे पण रिफॉर्म्स वेगवेगळ्या प्रकारचे झालेले आहेत. पेरियारचा रिफॉर्म जो झाला तामिळनाडूमध्ये, त्याचा इन्फ्लुअन्स तिकडच्या मुसलमानपत्र झाला आहे. जे सोशल रिफॉर्म्स केरळमध्ये झालेत तिकडे पण त्यांचा इन्फ्लुअन्स झालेला आहे. पण काय, एकदा तुम्ही आयडिओलॉजिकल पोझिशन घेतली आणि स्लोगन्सच्या मागे धावत केलात तर ह्या गोष्टी समजून घेण्याला घ्यायच्यात नाही. तिसरी इक्वली महत्त्वाची गोष्ट, जिकडे जिकडे मी गेलो तिथे ह्या मायनॉरिटीजचा पेट्रिऑटिझम जो आहे तसा पेट्रिऑटिझम मी कुठेही बघितलं नाही आहे. देशप्रेमी लोक आहेत, त्यांच्यामधले काही रॅडिकल एलिमेंट्स झालेले आहेत, हे मान्य आहे. पण मुळात जे आहेत हे त्यांना इंटग्रेट झालेले आहेत, व्हायचं आहे. पण त्यांच्याबद्दल स्टिरियोटाइप्स खूप झालेले आहेत. हे स्टिरियोटाइप्स मीडियामध्ये असतात, लोकांच्या भाषणात वगैरे असतात. तर ह्या अंक वाचल्यानंतर मी एक उत्तम लेख आहे महाराष्ट्रीयन मुस्लिम्सबद्दल, तो वयाच्या 22व्या वर्षी लिहिला आहे. तर तसंच जर कोणी तुम्ही केरळमध्ये गेलात तर केरळमधले सर्वात महत्त्वाचे जे रायटर्स आहेत ते स्वतः मल्याळममध्ये लिहितात. तर ही विविधता जी आहे ती प्रत्येक धर्मामध्ये आहे, ही विविधता प्रत्येक रिजनमध्ये आहे. आणि ती विविधता आता संपवण्याचा प्रयत्न कधी कधी होतो आहे. कारण ह्याच रीतीने तुम्ही आयदर तुम्ही रामजादे आहात किंवा तुम्ही हरामजादे आहात, असा एक वाद सुरू झाला होता काय. तर आमच्यासारखी जो आहे त्या म्हणतोय की धार्मिक वृत्तीचे जर कोणी असेल तर धर्म त्यांनी आपल्या प्रायव्हेट लाईफमध्ये ठेवावा. कारण धर्म शेवटी मी आणि माझी देवी, की मी किंवा माझा देव ह्यांच्यामधले संबंध, डायलॉग असतो.
एकदा तुम्ही धर्म पब्लिक लाईफमध्ये आणलात, एकदा तुम्ही धर्म पॉलिटिक्सशी जोडलात, तर मग तिकडे डिस्टॉर्शन सुरू होतात. म्हणून मला सांगायचं आहे की जी टीका हमीद दळवाईंनी त्यावेळेस केली मुस्लिम बिगटरी किंवा मुस्लिम कम्युनलिझमबद्दल, त्याचा रेलेव्हन्स आजच्या जागी आजच्या सुमारास जास्ती महत्त्वाचा आहे. जी टीका त्यांनी हिंदू बिगटरी आणि हिंदू कम्युनिझमवर त्यावेळेस केली त्याचं महत्त्व आज जास्ती आहे. आणि जितका टीका त्यांनी लिबरल्सवर केली आणि सेक्युलर्स केली त्याचंही महत्त्व आज जास्ती आहे. कारण काल कोणीतरी म्हणालं, जगाकडे बघण्याची दृष्टी सगळ्यांची आता इतकी वेगळी झालेली आहे की कोणतरी म्हणत की जोपर्यंत तुम्ही MBAची भाषा बोलत नाही, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची भाषा बोलत नाही काय, तोपर्यंत तुम्ही मॉडर्न नाही आहात. आणि मॉडर्निटी कशी असू शकते, कशी असायला पाहिजे ह्याची व्याख्या ही तुम्हाला हमीद दळवाईंच्या लेखकांमध्ये दिसेल. मॉडर्निटीचा अर्थ वेस्टर्नायझेशन नाही हे त्यांनी पटवून दाखवलं होतं काय. पण मॉडर्नायझेशन जर तुम्ही घेतलं आणि वाटलं की माझ्याकडे जर रोलेक्स वॉच असेल पण मी प्रत्येक ठिकाणी अर्धा तास उशिरा जाईन, तर त्या रॉलेक्स वॉचचा काही प्रश्न नाही आहे. कारण शेवटी संस्कृती ही मॉडर्न गॅजेट्सवर अवलंबून नसते, ही मॉडर्न माइंडवर असते. तसंच संस्कृती म्हटली ती आचारात विचारात असते, स्वतःच्या कॉन्डक्टमध्ये असते. आणि म्हणून मी बघतो की आजकालचे जे यंग लोक आहेत त्यांची बरेचदा बोलतो मी, कारण मी सिम्बायोसिसमध्ये प्रोफेसर आहे. आणि त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही वाटेल ते करा, कुठलेही कपडे घाला, काही करा, पण कमीत कमी का हा प्रश्न विचारायला विसरू नका. कारण तुम्ही गुगल सर्च केलं की फार कमी लोक का, वाय हा विचारत नाहीत. आणि गुगल गॉड जो आहे, जे तो तुम्हाला उत्तरं दे तुमच्या प्रश्नाला, ती प्रश्नामध्ये पण त्याच्यामध्ये व्याकरण कमजोर, स्पेलिंग मिस्टेक्स हे सगळं चालू असतं. पण त्याच्याबद्दल काही माझा प्रॉब्लेम नाही आहे. मला प्रॉब्लेम एवढा आहे की खरोखरच गुगलनी किंवा नेटनी मॉडर्निटी वाढवली का नाही वाढवली. आणि माझ्या मते इन्फॉर्मेशन खूप वाढलेलं आहे, थोडंफार कम्युनिकेशन पण वाढलं आहे, पण अंडरस्टँडिंग वाढलं नाही आहे. जितका अंडरस्टँडिंग पाहिजे ते वाढलं नाही आहे. आणि त्याकरता जे मी जेव्हा भाषणं ऐकतो किंवा पेपर्स ऐकतो तेव्हा लगेच कळतं की एक अर्धा एक तास गुगल सर्च करून बरीचशी माहिती आलेली आहे. तर गुगल सर्चच्या पलीकडे जे तुम्हाला दिसून येईल, समजून घेता येईल, ते मला वाटतं दॅट विल बी द करेक्ट नॉलेज. गो बियॉन्ड गुगल फॉर करेक्ट अंडरस्टँडिंग. आणि म्हणून हमीद दळवाई अतिशय लकी होते की ते प्री गुगल होते. आणि प्री गुगल मॉडर्न थिंकर्स पैकी सर्वात जर उच्च जागा असेल आता ती हमीद दळवाईंची आहे. कारण पोस्ट गुगल नंतर एकही नवीन विचारवंत झालेला नाही आहे. तुम्ही मला एकदा पोस्ट गुगल नंतर एक मोठा विचारवंत झाला का सांगा. आणि मी आपल्या देशाचं म्हणत नाही आहे, कुठेही. फ्रान्समध्ये मी गेले कित्येक वर्ष होतो. एकेकाळी 50-60मध्ये खूप मोठे विचारवंत होते. गेल्या 20 वर्षात फ्रान्समध्ये एकही नवा विचारवंत नाही आहे. तर म्हणून मी गुगलच्या विरोध नाही, कारण मी नेटवर बरंच काम करतो. पण सांगतो की गुगल गॉड हा सगळ्या गॉडसारखाच आहे. त्याला जोपर्यंत का हा शब्द विचारत नाहीत तोपर्यंत त्याचा काही अर्थ नाही आहे. म्हणून साधनेचा विनोद तुमचा मी खरोखर मी अभिनंदन करतो की ह्या विशेष अंकांमुळे तुम्ही परत एकदा हमीद दळवाईंच्या विचारांकरता वाव दिलात, डिबेट करण्याकरता, डिसेंट करण्याकरता. आणि जेव्हा ही पुस्तकं येतील
तेव्हा पुन्हा एकदा अशा प्रकारचा संवाद होऊन जाऊन दे, कारण डिटेलमध्ये मग आपल्या बरंचसं काय म्हणता येईल. कारण मी हे तुम्हाला सांगितलं नाही आहे, कारण वेळ नाही आहे म्हणून. पण काही काही जे फॉर्म्युलेशन्स हमी दळवांचे होते त्याच्याबद्दल मी सहमत नाही आहे. आणि कारण ते नास्तिक होते, ते एथिस्ट पर्स्पेक्टिव्हमधनं बरंच केलं. मी तसं धर्म वगैरे बाळगणार नाही आहे, पण रिलिजन हॅज टू बी टेकन सिरियसली. ह्याचा अर्थ असा, नॉट दॅट यू शूड ॲक्सेप्ट रिलिजन सिरियसली, बट यू शूड अंडरस्टँड रिलिजन सिरियसली. आणि हे अंडरस्टँडिंगची फार गरज आहे, कारण नाहीतर आम्ही ओगाचं सार्थ किंवा कामू किंवा कांट किंवा हे बाकीचे अमेरिकन विद्वान यांची नावं घेऊ, पण त्याचा लोकांमध्ये काही त्याचा हे नाही आहे, इन्फ्लुअन्स नाही आहे. तर पुढच्या केपाला हमी दळवाईंना मी का हा प्रश्न विचारणार आहे, आणि त्यांचे जे चाहते आहेत त्यांनी मला उत्तरं द्यावीत हे मला वाटतं. पण तोपर्यंत खरोखरच अभिनंदन. थँक्यू.